तुम्ही अटी दोघं जण थांबा, मी आलोच घरातून पैसे घेऊन. हो बुडबा, आणा लवकर आणा बा. कसं आम्हाला लवकर जाणार आहे दवाखान्यात, कसं त्या डॉक्टरला देणार. हां, आमचा पोरगा भरती आहो बा, लवकर लवकर काळजी करा बा, लवकर पटकनी. हो ना बापा, आम्ही का पैसे घेऊन खिशात फिरतो, आलोच ना घरातून. थांबा जरा, शांतता ठेवा ना. हा थांबा, घ्यायले काही पैसे मोठी. हा, मग पोरगा भरती आहे, लोक लेकर नसतात भरती. याचा नवाईचा थांबतो म्हणा. हां, 50 किलो कबूल दिली, 40 टक्के होते. आता थांब मला घरातून. काय देवलाल बापा, तुम्ही दोघे कसे काय आले रे बापा? काही नाही, बुड्याकडून पैसे घेणार ना 50,000 रुपये, ते घ्यासाठी आलो आम्ही दोघं जण. थेड पैसे देऊन राहिला काय? पैसे काही नाही रे बापा, निघा आठवून. त्या बुड्याच्या याच्यावर विश्वास ठेवून राहिला बापा, ते बुडं नाही देत पैसे. निघा बापा आठवून, जा तुमच्या घरी. बुडा देऊन राहिला ना पैसे, तू नाही म्हणून राहिली बापा. मला अर्जंट काम आहे ना मले. त्या असं करू नका ना बापा. बुडे मान सांगलं ना पैसे आणतो म्हणून, तुम्ही नाही म्हणून राहिले. असं कसं काय बापा? तुम्हाला पोरगा भरती करेला दवाखान्यात, अर्जंट पैसे पाहिजेत आम्हाला. बुडे मान हो म्हटलं ना, तुम्ही नाही म्हणून राहिले. ते पैसे काही नाही तर बाई, आणि बुडा कसं राहते, ते पैसे पाहतो ना मी बी. इकडे यावं, आणि तुम्ही काय पैसे देऊन राहिले. हा, घेऊ त्याच्या बापाला देऊ नाही असं यायचं, चालले तुम्ही पैसे द्याले. समजतच नाही मला या माणसाचं. ज्याने त्यालाच हे माणूस तोंड मारत बसते, पैसे देतो का झाड आहे का कसं आहे या माणसाचं? हालवलं की दिले पैसे. तू चबरू नको ना, आम्हाला काम करू दे ना बा. भादर लावलं करणं बाहेर घरात मुकड्यानं नसका. मी बाहेर या पहिले घरातून. काय कुंकुम करून राहिले तुम्ही कोंबडीच्या पिलावानी? या इकडे. म्हणणं आहे तुझ्या, हा काऊन किरकिर लावून राहिली माग? काय म्हणणं आहे म्हणजे? हा, हे दोघं जण कायसाठी आले? हे म्हणतात बा पैशासाठी आलो आम्ही. बुडा पैसे देते आम्हाला. कुठून देऊ राहिले तुम्ही पैसे? हा, कोणते पैसे आहेत तुमच्याजवळ? तू म्हणतात फडफड करू नको आता. मा काम आहे मला करू दे. हा, तू खोडा घालू नको म्हणतात. घेणं दे, तुला काही शेंडा बुडूक माहित नसते. चबर बंद कर. हा, मा व्यवहार आहे, मी करून राहिलो. हा, चुप बंद. गड्या देवला घे बरं पैसे, घे बरे. हो बुडूबा, द्या ना, द्या. गड्या देवला घे बरं. आता बुडूबा किती आहे ते? तू मुकड्यानं किती आहे, काय करून राहिला बे? साया मोठे हा देऊन राहिलो. हे ना तू मुकड्यानं. किती आहेत बुडेबा, सांगा ना पैसे. 40,000 रुपये. हो बुडबा, आम्हाला 50,000 काम आहे बाबा. 50 कबूल केले ना तुम्ही ना आम्हाला. हा, पण आता 40 हाती टेकून राहिले का बा? पण त्या डॉक्टरला द्यावं लागतात ना. अरे काय बाबा माणसं आहे तुम्ही, दुसरं काम नाही ना मला. डॉक्टरच आहे ना. तुम्ही काय यायले पैसे देऊन राहिले व? काही काम नाही ना. कधी भेटतील हे, कधी देतील पैसे? डुबतील सगळे पैसे आपले. द्यायचं काम नाही यायले, देऊ नका. गळ्या मुकट्यानं घेऊ, एवढी भेटून राहिली एवढी घेऊन मुटकड्यानं चालला जाय आठवून. कसं ही माय बायको कशी कणकण करून राहिली, तर उड्या मारून राहिली. हे पटकन घेऊन टाकीन त्याजवळचे पैसे, मग बसा लागेल चोय दडीचा. हा, जाय ना, जेवढे घेतले तेवढे जाय ना मुकड्यानं. नेणं तुझं काम करणं दवाखान्याचं. पण बुडेवा 50 दिले असते तर व्यवहाराला बरोबर झालं असतं ना राजा. हा, आता हे तुम्ही ना म्हणजे 40,000 टेकवले बाबा हाती. अरे देवलाल, ते पैसे आण वापिस. आण बरं इकडे. काही काम नाही तुले पैशाचं. आण इकडे. असं कसं बोलून राहिले आता तुम्ही? काम नाही तुले पैशाचं? हा, असं कसं बोलून राहिले? मग पोरका भरती आहे बाबा दवाखान्यात, त्याला पैसे पाहिजेत ना, लावेल दवाखान्यात बापा. म्हणून तर म्हणून राहिलो तुम्हाला. पटकनी कसे चालले जा आठवून. झटकनी दिले मी तुम्हाला 40,000 रुपये. लवकर चालले जा ना, नाही जाऊन ते बुडी घेऊन हिसकून घेतले माझं वाफत. जेवढे तेवढे घ्या, नाही ह्या बुडी जर माझं आणलं तर ही घेऊन हिसकून लवकर पटकनी जा आठवून. तुम्ही तुमचं काम सारखं करा. बुडे जातो. काले दे तुम्ही पैसे. ते पैसे भेटते नाही बरं. अगोपणा करत राहता तुम्ही, कोणाला पैसे देत राहता. बापा चला लवकर उठू. ते बुडी बयकली बापा. एक तर घेऊन पैसे हिसकून आपल्या हातचे हे बी जातील. चला लवकर. हो चाल. जेवले की नाही? जेवले की नाटक जमले की नाही? तुले जमतात बाय, मस्त नाटकं जमतात व. तू तर नाटकातच पाहिजे होती. हा, पण आपले कसं या नाटकामुळे 10,000 वाचले, नाही 50 द्यायला लागत होते त्याले. 50 घेतल्याशिवाय जातच नव्हते ते. हा, जमवाच लागते ना ते. अशा जमते का कुठे मग? हा, व्यवहार करायला लागते आपल्याला. तर कसे नाटकं बी जमले पाहिजेत ना जरा. चाल बापा, घरात जाऊ. घरात मारू गप्पा. कसं भीतीली का नसतात, कोणा ऐकलं तर बा हा देवलालले बुडाबुडीन फसवलं असं होईन ना. माझून तास होते, तुला माहिती आहे गावाचा पसारा आहे. चाल बापा, चला लवकर घरात चला. डॅनी गड्या आज गावात भन्न वाटून राहिलं गड्या. असं म्हणजे करमूनच नाही राहिलं बा. असं पुरं भयानच वाटून राहिलं गड्या. काय ना काही अनर्थ होते बा गावात. असं वाटून राहिलं बा मला. तिने करमून राहिले का असं भनभनच वाटून राहिलं. डोकसून दुखून राहिलं माय. म्हणजे असा उत्साहच नाही राहिला गावात. असं वाटूनच नाही राहिलं ना. हा, म्हणजे कसं वाटून राहिलं गावात. कोणी मेले कसं हय 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 वाटते गावात. तसंच वाटून राहिलं बिलकुल. अरे गड्या, काही गावात अनहोनी तर नाही होणार रे बाबा. अशी वाईट घटनाच नाही घडणार गावात, म्हणून भयान वाटत असेल काय. असंच असेल वाटते गड्या काय ना काही. हा, होऊ शकते बा, काही सांगता येत नाही. कारण की भनभनच तेवढं वाटून राहिलं. असं म्हणजे असं प्रसन्न वाटूनच नाही राहिलं आज. हा, म्हणजे असं कोणीतरी गेलं आपल्या गावातलं आपल्याला सोडून, असंच वाटून राहिलं. नक्की मोठं कांड होते आपल्या गावात काहीतरी. हा, कोणी एखादा जाते, नाहीतर भांडण गिंडण, नाहीतर काही ना काही दुसरं होतीच एखादा काहीतरी.
माहीत गड्या काय होते तो बा, पण असं हा दिवस असा बोर झाला, उठलो त्यापासून असंच आहे, असं भनभनच वाटून राहिलं नाही का. बुडे भाऊ रे गड काय म्हणता. बुडे बा तुम्हाला काही माहित आहे की नाही? हो माहित आहे की नाही? काय झालं काय आम्हाला काय माहित पाहिजे. गड्या आपण शंका काढली, कोणी टपकलत नाही रे बा, आणि आपल्या दोघांनीच माहित नसा असं काही असेल का गावातले का तर वचकलं वाटतं गड्या कोण ना कोणी, म्हणून तर भनभन वाटून राहिलं. मी विचारतो मी पोरेल, अरे काय झालं पण काय आहे. बुडबा आपले देवलाल भाऊ आहेत का, देवलाल भाऊचा पोरगा तो जगण्या लयच बिमार आहे राजा. हा दवाखान्यात भरती आहे तो. त्या देवलाल भाऊची लाईनी पोरगी हात पैसे मागून राहिली. मा भाले दवाखान्यात न्या लागते, दवाखान्यात आहे मा भाऊ, पैसे द्या पैसे द्या. हा पैसे सोयनी वाटते राजा देवलाल भाऊची. बापा हा कधी बिमार पडला बा जगत, माहितीही नाही रे बा, गावाला काही खबरही नाही. आता मी परवा दिवशी त्या घराकडून गेलो बा, मला माहितीही नाही का बिमार आहे म्हणून. बुडबा आम्हाला माहित नव्हतं बिमार आहे म्हणून तो. आता ते कसं देवलालची लाईनी पोरगी चिंगी आलती, म्हणे मा भाऊ बिमार आहे म्हणे, पैसे द्या म्हणे काका. मग तिने सांगितलं की मा भाले कसं माय बाप दवाखान्यात घेऊन जायला असं तसं, म्हणून आम्हाला माहित पडलं. आम्हाला कुठे माहित होतं जगन भरती आहे म्हणून बिमार आहे. अरे काय रे बापा, काय झालं रे बापा जगनले. काऊन 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 भरती आहे तू गडी. काहीच माहित नाही बुडबा काय झालं काय नाही तर. हा कसं आता आपल्याला पैसे जमा करा लागतात. कसं देवलाल भाऊची काही सोय नाही, ती पोरगी साऱ्या गावात पैसे मागून राहिली, फिरून राहिली घरोदारी. हा तर आपल्याला पैशाची मदत करा लागते देवलाल भाऊले. नक्की पैशाची मदत दवाखान्या कामाला करतो, नाही मग कोण्या कामाला करतो बाबा. पहिले रे बापा चला चला करू पैसे जमा गावात. चला ना बापू चला. जगण्या बिमार आहे तर माहिती नाही आपल्याला की जगन बिमार पडला म्हणून. आता हे पोरा सांगून राहिलं म्हणून माहित पडलं, म्हणून तो भन वाटे रे गावाले. हेच कारण होतं त्याले, दुसरं कोणतंच नव्हतं. हा जगन बिमार होता ना. लयच चांगलं आहे लेखाचं, काही हो नवनीच ना हो बा. एक तर भयान वाटून राहिलं काय जाते का बा वर रे. देवा नेजो नको बापा वर, आम्हाला नाही लागलं ते डोंगरे ठेवू नको. हे पोरगं लय चांगलं आहे ते. हो गडे हो, तुम्हाला काही माहित आहे की नाही रे बापा, तो देवलाल भाऊचा जगन त्या चिंगीचा भाऊ बिमार आहे ना. खरे गड्या हो बा, आम्हाला माहित आहे जगनले दवाखान्यात नेलाय म्हणून देवलाल भाऊन, पण आम्ही पैसे हाताला लावून राहिलो, पण पैसे मिळूनच नाही राहिला बा. काय करा काही सुसून नाही राहिलं. बरं काय गडे पैसे काय करून राहिले रे. आपला हेला बांधेल तो पटकन घेऊन जा, निघून टाका सायाचा. हेला धंदा बंद करू आपण, पण कसं पहिले जगनले पैसे लावा. अरे बा हा आपल्याला तसे नगद तर काही पैसे नाही, पण कसं तो हेलाच घेऊन जा तुम्ही. हेले जे पैसे देतात आपले 25,000 रुपये द्या देवलाले द्या बाबा पैसे ते. अरे बुडबा इकेले तर आपल्या जो सारे जोच आहे. आता माझो बकरी आहे, या झाबरू जो बकरी आहे, तुमच्या जो हेला आहे, या गड्या जो बैल जुडी आहे, कोणा जो म्हैस आहे. पण आता तुम्ही मला सांगा वक्तार गिराईक सापडीन कोण आपल्याला. आणि सापडलं बी तर ते कसं पळेल भात मागेन ना तो. 25,000चा बैल, 25,000 हेला, 10,000 मागेन. सांगा मग 10,000 देता काय. ते बरोबर आहे बा, पण आता करता काय. गड्या सरपंचा जो असतात गड्या पैसे, सरपंचाला मागताय. सरपंचाला मागू पैसे. काय बुडबा त्या सरपंचाला पैसे मागून राहिले. गुवातला कोवडी काढणारा माणूस आहे राजा तो. हे तो पैसे रुपया नाही देत तुम्हाला सांगतो. हरामी आहे तो माणूस. आता करता काय कसं करता सांगा आता. आता माझं घरी आहेत बा 2,000 रुपये. मग आता 2,000 3,000 काढता घरातले आपल्या. काही डब्या ठेल असतील तर तेवढीच मदत होईल. नाही 5-25,000 पण हे आता 2,000 जमा करू आपण. मग बरं माऊली भाऊ, 2,000 रुपये जमा करा. कशी बी 10-12,000 रुपये होतात आपल्याजवळ. तेवढीच नेऊन देऊ आपण देवलाल भाऊ. म्हणजे तेवढीच मदत होऊन जाते त्याले दवाखान्याले. अरे गड्या शांताराम दिसून नाही राहिला गड्या. शांतारामले फोन लावा तुम्ही, शांतारामच्या घरी पैसे असतात. अरे बापा बुडबा, पहिलेच आमच्या डोक्यात आलं तर शांताराम भाऊचं, पण शांताराम भाऊ जायला गावा त्याच्या सायाच्या घरी. सांगा आता त्याच्या कसं रंग मग भंग नाही करायला पुरत ना. आता ते कोणा घरी पाहुणे जायला बरोबर आहे का पैसे मागणं, म्हणून आम्ही फोन नाही केला त्याले. साहेब बुडबा शांताराम भाऊ कधी कोणा घरी जात नाही राजा. पण आता गेले योग आता मदत आपलं फुसकुट लावता काय. कसं आता आपण आपल्या गावातच काही ना काही ऍडजस्ट करायला. कसं बी 2,000 रुपये जमा करू. काय म्हणतो गड हो, आपले 2,000 तर जमा करूच आपण. पण कसं शांतारामले सांगून द्या एकदा तुम्ही फोन करून. नाही मग तो गडी म्हणून काय रे गड हो मला सांगितलंच नाही, असं होईन ना ते आपत होईन ना. कसं तुम्ही त्याच्या कानावर टाका एकदा की अशी गोट आहे बा. गळ्या झाकरू शांताराम भाऊले सांगूनच द्यायला पुरते गळ्या. लाव फोन तू. बरोबर लावतो फोन. हॅलो शांताराम भाऊ. बोल ना झाबरू, बोल काय म्हणतो रे.
बा कुठे आहे तुम्ही? काय चालू आहे? कधी येता बा घरी? हा, घरची काही आठवण येऊन नाही राहिली बा. मस्त सायाच्या घरी जाऊन बसले बा तुम्ही. काय करतो गड्या, कधी तर येत नाही मी सायाच्या घरी. मग आता कसा तो गडी म्हणून राय 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 तर कसं हाय वाटीचा. मग मी आता पण येतो, 1-2 दिवसात येतो घरी. गोष्ट सांगणं होती ना तुम्हाला, एक गोष्ट होती. बरोबर सांग ना, सांग काय होतं. अरे आपला देवलाल जगन आहे ना, तो जास्त राजा सिरियस बिमार आहे राजा. हो, दवाखान्यात भरती करायला तो बरोबर. हो राजा शांताराम भाऊ. काय काय सांगून राहिला बा तू? हा, आपला जगन जगन काय? हो ना शांताराम भाऊ, आपला जगनच ना. काय लेका, काय माणूस आज रे तू? मला आता सांगून राहिला का रे ह्या गोष्टी? हा, तू न पहिले सांगायला पाहिजे ना मला की लेख शांताराम भाऊ असं आहे. हा, काय लेका माणूस असतो. बरं मी जातो आता हॉस्पिटलला जातो. काय तो बा काय झालं काय नाही तर. हा, अरे राहू द्या तुम्ही शांताराम भाऊ, आम्ही पाहतो ना काय आहे तर. तुम्ही काही जाऊ नका, आम्ही जाऊन राहिलो ना गावातले लोक तरी. तुम्ही काय करा ते पाहुणे जायला तुम्ही. हा, नाही रे बा, माचीच लागणार आहे का आता? नाही रे बापा, मला जाऊ दे बाबा पहिले. हो मी ठेवतो फोन, ठेव, मी जातो बा आता. बरोबर शांताराम भाऊ. आता शांताराम भाऊ चालले दवाखान्यात. हो, आता झालं आपलं काम. आता काही टेन्शन नाही घेऊ, काही कोणी इकून नका, 2-2 हजार काढू बी नका. झालं काम आता आपलं. तर आम चालला तर मग टेन्शनच नाही, कोणाच गोष्टी टेन्शन नाही बा. आपल्याला झाला गिन्न बा तिकडे दवाखान्यात रे बा, पाहा गिन्न कशी काय तब्येत काय नाही तर. चला शांताराम चालला म्हणजे झालं काय, चला आपण बी. हो चला बंदी चला, चालू बाई जिंगू. हो पाहणं बापा, पाहणं जगांचे काय हाल चालू आता. पाहण ते तोंडाला काय लावलं त्याच्यात. पाहणं कसं पडेल होतं. हा बाबू जगन रे, पाय ना, शांता मावशी आली ना. पाय रे बाबू, इकडे पाय बरं. बा काय खूप मोठं घडलं बा हे. ऑक्सिजन ला लागलं बोरायला शांती. ऑक्सिजन हो, ते लायला ते ऑक्सिजन आहे. काय लेखा, काय बेकार परिस्थिती आहे रे बापा. या देवल्यानं सायानं मला फोन करून सांगितलं नाही असं आहे म्हणून. मा पोराला असं झालं. हा, इकडे काले मी गेलो असतो इकडे पाहुण्याच्या अटी फालतू. अटी आलो असतो पहिले. का मॅडम हे जगनले काय झालं? सांगा ना बापा आम्हाला, सांगा ना काय झालं त्याला तर. हो ताई, त्याला डेंगू झालेला आहे म्हणून तो कसं हॉस्पिटल मध्ये भरती केलेला आहे. त्याला कसं आरामाची सक्त जरूरत आहे आता. काय डेंगू? बापा रे, बाबा पाना, जगनले डेंगू झाला बापा. आपल्याला कोणच नाही सांगलं बापा, कोणच नाही सांगलं ना गावातल्या ना की जगन भरती आहे की काही आहे, जगनची तब्येत खराब आहे. काहीच नाही सांगलं कोणा, काहीच नाही सांगलं बापा. कसे लोक आता काय सांगा. अहो शांती, गावात कोणाला माहित नसेल ना याने दवाखान्यात आणलं म्हणून. हा, आता देवलाल घेऊन आला असेल देवलाल. हा, गावात काही कोणाला माहित नाही म्हणून आपल्याला माहित पडलं नाही. हा डेंगून फेंगू बापा, हा कसा काय झाला हो जगनले? आणि कोणता रोग आहे बापा? हा कोणता रोग आहे? मला तर काहीच माहित नाही बाबा हे काय आहे काय नाही तर. शांती, हा डेंगू मच्छरापासून होते. तरी तुला मी सांगतो 10 खेप की स्वच्छता ठेवत जा. याच्या मडक्या हांड्यात पाणी नको ठेवत जा, उबडे मारून ठेवत जा. पण तू काही ऐकत नाही. डायराही उपसत नाही. डायऱ्यात किती मच्छर असतात आपल्या नालीत. हा, नाली काढायला आपलं हे नसते. ते मच्छर आपल्याला चावले की आपल्याला डेंगू होते. हा, मच्छरापासून होते डेंगू. मामा उसक तर मच्छर असते बापा. उसक एक थेंब तर रोगत निघत नाही बापा त्याच्यात, आणि त्याला डेंगू होते काय? एवढे सक मच्छर आलं, कमाल आहे बापा हे तर. अहो मावशी, मच्छर दिसते उसक, पण त्याची कमाल लय मोठी आहे बापा. त्यांना डेंगू होते, HIV होते, हिवताप येते. मच्छर कसं संसर्ग पसरवण्याचं काम करते मावशी. म्हणून कसं स्वच्छता असली पाहिजे घरात आपल्या. आता तुम्ही सांगलं मॅडम म्हणून मला माहित पडलं बापा. उशीक मच्छर काय कमाल करून सोडते तर. हो ना मॅडम, बरोबर आहे तुमचं. पण आता गडीची तब्येत कशी का आमच्या जगनची? कसं आहे काकाजी, 24 तासाचं अल्टिमेशन दिलेलं आहे डॉक्टरांनी. त्याच्यानंतर बघू मग पुढे काय होते. बापा पानं 24 तास उशिकात का बापा? 24 तास आता वाट पाहावं लागेल का आता? 24 तास आणि ते सांगायचे असतात ना, काही नसते तसं. हो बाई, या जगनचे मायबाप कुकडे गेले? अटी दिसून नाही राहिले बा. ते जगनचे आई वडील पैशांची व्यवस्था करायला गेले. तेव्हा आम्ही गावी जातो आणि येतो वापस पैशाची व्यवस्था करून. काय पैशासाठी गावले गेले का ते? पाय शांती किती थांबले आहे ते. आपल्याला फोन करायला का रोग आला सांगा येईल? हा, आपण दिले नसते का? या पोरासाठी तर जीव देतो मी. एवढा पोरगा चांगला गुन्हे हा पोरगा. काय बापा, मला तर काही समजूनच नाही राहिलं ना. या जगनले पाहून बापा माय मंत्रच बद झाले ना. काही सुचूनच नाही राहिले मला काय करा काय नाही.
काकाजी तुम्ही इथं थांबू नका आता. पेशंटला कसं रेस्ट करू द्या. आता तुम्ही कसं बाहेर थांबा. आणि पैसे असतील तुमच्याकडे तर काउंटरवरती जमा करून द्या तुम्ही. ठीक आहे मॅडम, जातो मी. हा चालू शांती चाल. मी अटीच थांबतो. तुम्ही जा बाबा, जा तुम्ही बाहेर. नाही तुम्हाला दोघांना पण बाहेरच जावं लागेल. ही आयसीयू रूम आहे. मी आहे इथं. बरोबर बाबा मॅडम. चालू चाल शांती. तुमच्याकडे जगन हा नावाचा पेशंट आहे ना, तर त्याचं बिल किती झालं ते सांगा बरं. तेच का डेंग्यू पेशंट आहे ते? हो तेच. हा तुम्ही दवाखान्यातले आहे बाबा, तुम्हाला सारं माहित पाहिजे. मी नाव सांगितलं ना तुम्हाला. बरोबर काकाजी, त्या पेशंटचं 25,000 बिल झालेलं आहे आणि त्यांनी 2,000 रुपये जमा केलेले आहे. तर 23,000 रुपये तुम्हाला जमा करायचे. बरं ठीक आहे पैसे देतो मी तुम्हाला. हा काही काळजी करू नका. आणि कसं कोण्या गोष्टी कमी पडू नका देऊ बा. हो पोरगा कसा दुरुस्त झाला पाहिजे. तुमचे डॉक्टर कुठे आहेत, मला डॉक्टरला भेट नाही बा. हा असं अटी जमत नसेल तर मी पुढे नेतो त्या गड्याला. ठीक आहे ना, डॉक्टरांचा राऊंड होईलच आता एवढ्या, तेव्हा मग बोलून घेता तुम्ही डॉक्टरांशी. बरं ठीक आहे. डॉक्टरले म्हणा बापा, सांगू म्हणा बापा काय आहे तू, नाही तर नुसतं लुटशील बा. पैसा भेटून राहिला तू. हो काढणं चालूच आहे. असं नको करत म्हणा. डॉक्टरले सांगू म्हणा बापा काय आहे पोझिशन काय नाही. का हो? काय म्हणते होते मॅडम, काय म्हणते? म्हणेन होते पैसे मागितले, दिले 25,000 रुपये. तिला म्हटलं बा काय तब्येत कशी कधी होईन सुधी आम्हाला सांग, नाही मी डॉक्टरला भेटतो. ठीक आहे म्हणे, डॉक्टरला भेटा म्हणते मी, फक्त आता म्हणजे राऊंड आहे. हा राऊंड मध्ये भेटून घ्या म्हणे. हो बापा, ते डॉक्टर सोबत जरा चांगलं बोल जा बापा. काय आहे काय नाही विचारून घे जा. नाही तर मग काय कोणी काही सांगते कोणी काही सांगते, काही खरं नसते बरं दवाखान्याचं. मेन डॉक्टरला विचारा तुम्ही. शांती मी पद्धतशी विचारतो सारं. हा मला काय काळजी नाही का जगनची. जगन सुद्धा झाला पाहिजे. अटीने झाला तर नागपूरला नेईन मी, कुठेही नेईन. पण कसं सुद्धा तर करतोच मी त्याला. हा या डॉक्टरला खरं धन विचारतो मी. हा पैशाची कमी नाही. पैसा किती लागो जगनले आता. हा माहीत पडलं ना आता आपल्याला. हा बस डॉक्टरला डायरेक्ट विचारतो ना, पेशंट दुरुस्त होते नाही होत. डायरेक्ट सांग मला काय आहे तुझं. हा त्याच्यात होत असेल तर सांग, नाही तर मग पुढे लवकर ॲम्ब्युलन्स करतो घेऊन जातो. हा बापा तसं विचार जा. कनक जण हे डॉक्टर लोकांचे काही खरं नसते बरं. पेशंट हाय म्हणतात चांगला, हाय म्हणतात चांगला, आणि पेशंटची तब्येत काही चांगली नसते. पैसे व्हायचं काम करतात हे फक्त. तुम्ही जरासं कसं त्या गोळ्या औषधीवर बी लक्ष देता बरं. याच्यातून बी ते लंपास करतात बापा, जास्त देतात मेडिकल, आणि ते काही खरं नसते. मग ते पाहिजे बरोबर. असं काही नसते शांती, तू काही बोलू नको. हा अशा कशा चाटा मारतील ते. आपले डोळे गोगळे गाळत गेले का, आपण मोजून ठेवायच्या वस्तू सारे. हा म्हणजे तेच कलाकार आपण नाही काय, आपल्याला समजत नाही आपण एवढं शंभर भूषाव काय. बापा हे जगांचे माय बापावर काय बीतत असेल बापा. हा काय हाल असतील त्या दोघांचे. अजून बी नाही आले ना बापा, ते अजून बी नाही आले दवाखान्यात. कुठे फिरून राहिले काय माहित बापा. गावात कोणाले पैसे मागून राहिले कोणाले नाही, काहीच पता नाही. माहित आता आपण दोघं अटीसा, आपल्याला माहित पडलं तर आपण अटीसा आलो, पैसे गिसे भरले. पण आता या देवाला यायला पाहिजे पटकन अटीसा झाला आता याचं काम. पण आता कसं त्याला वाटत असेल आपलं कोण खरी. हा असंही झालं असेल ना, तो आता गावात काय ना काही तळाला हातच असेल. हा ना बापा, जगांची माय बिले जिद्दी आहे ना बापा. त्या पोरासाठी तर काही करायला तयार आहे म्हटलं. माहित आहे काय, ते पैसे आणीन म्हणजे आणीनच कुठून, आणि काही करून ते आणीनच पैसे. बरं ते काही असो, ते आल्यावर बो. हा आता कसं कोणाचाही पोरगा असला तर माणसाला जीव तुटते आणि करतेस माणूस काही ना काही. हा करावंच लागते ते, नीतीचा नियम आहे तो. हा चाल आता आपण काही ज्यूस मूस आणून जगनले कसं थोडंसं ज्यूस मूस पाजून नळीनं चाल तेवढं काम करू आपण. हो चला चला बापा, त्या पोराची काळजी घेणं आपलं काम आहे ना. अटी कोणी नाही बापा, तो एकटाच आहे ना. हो चाल मग चाल.